सरळ शृंखला संयुगाच्या IUPAC नामकरण पद्धतीची माहिती घेऊया. IUPAC नामकरण पद्धतीच्या 3 पायऱ्या आहेत. पायरी 1, सरळ शृंखला संयुगाचे रचनासूत्र लिहिणे. कार्बन अणूंची संख्या मोजून जनक अल्केन शोधणे. जनक अल्केनचे नाव इंग्रजीत लिहिणे. संयुगाच्या कार्बन शृंखलेत दुहेरी बंध असल्यास जनक नावाचा शेवट ANE ऐवजी ENE असा करणे. तिहेरी बंध असल्यास ANE ऐवजी YNE असा करणे. दुसरी पायरी, रचनासूत्रात क्रियात्मक गट असल्यास जनक अल्केनच्या नावामधील शेवटचे E अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडणे. अपवाद, हॅलोजन गटाचे अस्तित्व असल्यास संक्षिप्त नाव उपसर्ग म्हणून जोडणे. तिसऱ्या पायरीनुसार कार्बन शृंखलेतील अणूंना अंकन करणे. अंकन करताना क्रियात्मक गट ज्या कार्बन अणूला जोडला आहे त्याला लहान अंक मिळेल असे अंकन ग्राह्य धरणे. कार्बनचा आलेला अंक क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी लिहिणे आणि अंतिम नावापूर्वी अंक व अक्षर यांच्यात लहान आडवी रेष मारणे. उदाहरण पाहूया. CH3-CH2-CH डबल बॉन्ड CH2 या उदाहरणामध्ये क्रियात्मक गट नाही. पहिल्या पायरीनुसार या रचनासूत्रामध्ये कार्बन शृंखलेत 4 कार्बन अणू आहेत. त्यामुळे जनक अल्केन आहे ब्युटेन. मात्र दुहेरी बंध असल्याने ब्युटेन या नावाचा शेवट ANE ऐवजी ENE असा होईल. म्हणजेच ब्युटेन ऐवजी ब्युटीन असे नामकरण होईल. या रचनासूत्रात दुसऱ्या पायरीनुसार कार्बन अणूंना अंकन करू. सुरुवातीला उजवीकडून डावीकडे असे अंकन करू आणि डावीकडून उजवीकडे असे अंकन करूया. अंकन केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की दुहेरी बंध ज्या कार्बन अणूजवळ आहे त्या कार्बन अणूला 2 अंक आलेले आहेत, 1 आणि 4. यापैकी कमीत कमी अंकन असणारा कार्बन अणू म्हणजे 1 हा ग्राह्य मानू. IUPAC नाव तयार होईल ब्यूट-1-इन म्हणजेच ब्युटीन. म्हणून CH3-CH2-CH डबल बॉन्ड CH2 या रचनासूत्राचे IUPAC नाव आले ब्यूट-1-इन म्हणजेच ब्युटीन. धन्यवाद. तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. तुम्ही हे चॅनेल सबस्क्राईब करा.